मिऱ्या नागपूर महामार्गाचं काम करणाऱ्या रवी इन्फ्राबिल्ड कंपनी विरोधात वांद्री परिसरातील ग्रामस्थांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत। क्रशरसाठी खासगी जमिनीतून वाढीव रस्ता काढून गेली 3 वर्ष आंबा कलमांचं नुकसान केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तसंच भरपाईचं आश्वासन देऊनही कंपनीनं कोणतीही नुकसान भरपाई दिली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। 4 वर्ष झाली। 4 वर्ष माझे पती हॉस्पिटलमध्ये असल्याकारणे मी काही गावाला आलेली नाही। तरी रवी इन्फ्राला मी काही रस्ता दिलेला नव्हता, तरी त्याने जबरदस्तीने रस्ता सामान नेऊन त्याने स्वतःचं काम चालू केलेलं आहे। त्याच्यानंतर मी फोनद्वारे त्यांच्याशी बोलले। परत मी मध्ये आली होती 8 दिवसासाठी। त्यावेळी मी मीटिंग घेतली आमच्या बागेमध्ये। तर मीटिंग घेतले त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला वर्षाला 3.5 लाख रुपये देऊ म्हणून, तुमचं जे नुकसान होईल ते त्यांनी अद्याप आम्हाला दिलेलं नाहीये। त्याच्यामुळे मी त्यांना काही गाड्या नेऊ देणार नाही। नुकसान म्हणजे कलम आणि काजू 4-5 वर्षापासून घराचं पण नुकसान झालेलं आहे। आता मी पत्रे घालते। या संदर्भात आम्ही कंपनीच्या माणसाकडे गेलो। त्यावेळेला राहुल सिंग ना या माणसाने सांगितलं की प्रांतांकडे आम्ही सगळं दिलेलं आहे। तर ते बोलले वरिष्ठांनी त्यांनी जर सांगितलं तर तुम्हाला आतमध्ये सुद्धा आम्ही टाकू शकतो अशी धमकी पण मला दिली। तळेकांटे येथील शांताराम जयराम पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या जागेतील 80 आंबा कलमांचं 2023 पासून मोठं नुकसान झालं आहे। कंपनीनं भरपाई देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे। नमस्कार, माझं नाव शांताराम जयराम पाटोळे। ही माझी मिसेस उषा शांताराम पाटोळे। ही माझी जमीन आहे। इथे दगडापासून 2.5 एकर आहे आणि हा पण कलमबाग आहे, कलम काजू आहेत। आणि ही जी जमीन आहे ती पण माझीच आहे, समजलं की नाही। तर त्यांनी रवी इन्फ्रास्ट्रक्चरवाले बोलले की आम्ही त्यांच्या गाड्या सुरू झाल्या। मी म्हटलं गाडी जाऊ देऊ नका, ही माझी जमीन आहे। तर बोलले आम्ही तुमचं जे काही नुकसान भरपाई होईल, कारण त्यांची समोरून धूळ माझ्याच बागेत पडते जास्तीत जास्त। 4 वर्षात आम्हाला 4 वर्षात उत्पन्न मिळालेलं नाही आम्हाला। आम्ही लोन काढलेले, ना काजू ना आंबा, बँकेचं लोन काढलेलं होतं। दरम्यान ग्रामस्थ विनोद अनंत करवडे यांनीही कंपनीनं त्यांच्या जागेतून रस्ता वाढवून आंबा बागांचं नुकसान केल्याचा आरोप केला आहे। कंपनीचा क्रशर हटवून साहित्य हलवण्याची तयारी सुरू असून जबाब विचारल्यावर अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं। जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। माझं विनोद अनंत करवडे नाव आहे। मी या जागेचा मालक आहे। रवी इन्फ्राला का आम्ही रस्ता दिलेला नाही, तरी पण त्यांनी दमदाटी करून रस्ता आमची जमीन खोदकाम करून जबरदस्तीने गाड्या घालतायत। आम्ही त्यांना विचारायला गेलो त्यांच्या माणसांना, त्यांनी आम्हाला सांगितलं नाही आम्ही वरती जाऊन अधिकाऱ्यांकडे जाऊन आम्ही तक्रार केलेली आहे, तुम्हाला काय करायचं असतं ते त्यांच्याकडे जाऊन करायचं, नाही तर तुम्हाला आतमध्ये टाकू। दमदाटी करून पोलिसांना घेऊन येताना दमदाटी करून आम्हाला आतमध्ये टाकणार आहेत। त्यांनी आम्ही काय करणार मग आम्ही त्याच्यानंतर? आणि आमची भरपाई कलमाची जी नुकसान भरपाई आहे 4 वर्षाची 3.5 लाख रुपये ती पहिले देतो म्हणून सांगितलं नाही, आता ते नाकारत आहेत आणि आम्हाला पोलीस घेऊन सांगा ती आम्हाला दमदाटी करून आतमध्ये टाकायचं भाषा करतात। आणि ह्या कारणानं जिल्हा अधिकारी आहेत त्यांनी आमच्यासाठी लक्ष टाकावा, आमची भरपाई त्याने मिळवून आम्हाला द्यावी। आम्ही गोरगरीब माणसं आहोत। या प्रकरणात खाण मालक राजेश गणपत पेडणेकर यांनीही संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। कंपनीनं खाणीत जादा उत्खनन करून शासनाची कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसंच चौकशीबाबत विचारणा केल्यावर प्रशासन आणि पोलिसांमार्फत दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचंही त्यांनी सांगितलं। माझी स्वतःची वांद्री गावात स्वतःची जागा आहे क्वारी। ती 2.5 वर्षासाठी मी रवी इन्फ्रा कंपनीला भाड्यावर दिली होती। तर त्या कंपनीने त्याच्यानंतर 2.5 वर्ष करार संपल्यानंतर त्यांनी माझ्या समंजसाने माझ्याकडनं पुढे माल काढला आणि त्याचे पैसे अजून मला ते देणे आहेत। आणि त्याच्यानंतर त्यांनी ती माझ्या इथे माती टाकलेली आहे। ती माती जवळजवळ 1 लाख क्युबिक मीटर आहे। ती पण माती उचलून नेतो करतात आणि अजूनपर्यंत नेलेली नाही। त्याच्यामुळे मला भरपूर त्रास होत आहे। माझं काम पुढे चालत नाही आहे। आणि आता त्यांनी स्वतःचा तिथे क्रेशर लावला होता, तर तो पण खोलून नेत आहेत। आणि माझे पैसे जे बुडवलेले आहेत ह्या जागेची पूर्णपणे रॉयल्टी भरलेली नाही आहे। तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष देऊन
रॉयल्टी पूर्णपणे भरून घ्यावी आणि माझे जे पैसे येणे आहेत ते पण देण्याचे सहकार्य करावे, एवढंच आपलं हे आहे. सरकारी अधिकारी त्यांना मदत सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते हे करत आहेत, मनमानी आपली करत आहेत. मनमानी करून पोलीस संरक्षणात क्रेशर उचलून नेत आहेत. गाववाल्यांचे पण पैसे ते अजून रस्त्याचे पैसे ठरल्याप्रमाणे गाववाल्यांचे पण पैसे ते देणे आहेत. रवी इन्फ्रा कंपनी जे झाडांचं नुकसान झालं आहे ते झाडांच्या नुकसानीचे पण पैसे रवी इन्फ्रा कंपनीने अजून दिले नाहीत लोकांचे. त्याच्यामुळे जर हे रवी इन्फ्रा कंपनी क्रेशर उचलून घेऊन गेले त्याच्यानंतर आम्हाला इथनं रस्ता बंद भविष्यात रस्ता बंद होऊ शकतो. त्याच्यामुळे शासनाने ह्याच्याकडे त्वरित लक्ष द्यावे आणि त्यांचा जो क्रेशर उचलून नेत आहेत तो त्वरित थांबवावा. पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्यांनी क्रेशर उचलला आहे, किती सरकारी अधिकाऱ्यांचाच त्याच्यामध्ये हात आहे, हे तर निर्वाद सत्य आहे. आम्ही सगळीकडे तक्रारी केल्या पण तक्रारीच्या पुढे आम्हाला काय अजून उत्तरं आमची आम्हाला मिळत नाही आहेत. फक्त रवी इन्फ्राच्या पाठीच सरकारी सगळे कर्मचारी रवी इन्फ्राच्या मागूनच फिरत आहेत. दरम्यान कंपनीकडून क्रशरचं साहित्य हटवण्याचं काम सुरू असल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून शासनानं तातडीची चौकशी करून नुकसान भरपाई वसूल करावी अशी मागणी होत आहे.